हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येते त्याबद्दल सॉरी, कारण पण होतं तसंच। तर चला आजचा व्हिडिओ छान असा घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी। बऱ्याच ताईंना माझं किचन हे आवडतं, पण त्या किचनमध्ये खूप अस्ताव्यस्त झालती आणि खूप सारा पसारा झालता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। तर तेच म्हटलं आज क्लीनिंग करावी आणि बऱ्याच ताईंना क्लीनिंगचे ब्लॉगसुद्धा खूप बघायला आवडतात, तर म्हणून म्हटलं चला शेअर करावं आज तुमच्याबरोबर। तर बघा मी काय काय कसं कसं क्लीनिंग करते किंवा एवढ्या छोट्या किचनमध्ये मी कसं सर्व अरेंज करते ते तुम्हाला सुद्धा काही गोष्टी किंवा काही हेल्पफुल ठरेल, त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर आता इथे व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात, आणि फ्रीजवर सुद्धा खूप सारा पसारा झाला आहे आणि भरणी, परत ते जे ग्लासचं बनवलेलं आहे भरणे ठेवण्यासाठी, डब्बे ठेवण्यासाठी, ते सुद्धा खूप खराब झाले। कारण बऱ्याच दिवस झालं मी किचनमधली क्लिनिंग कसलीच केली नाही, म्हणजे वरवरनं तर होती, पण मी पहिलं कसं तब्येत बरी असायची आणि पहिलं मी महिन्याला किंवा 15 दिवसाला सुद्धा किचन अगदी डीप क्लिनिंग करायची। पण ह्या 2-3 महिन्यात अजिबात काही झालं नाही आणि ते करू पण वाटत नव्हतं। पण आज थोड्या वेळ सकाळचं सर्व काम करून घेतलं आणि दुपारी छान असा थोड्या वेळ 1-2 तास आराम केला आणि नंतर मग हे कामाला मी लागलेली। नाही म्हटलं तर आता 4 वाजलेल्या, तर थोडाफार नाश्ता केला आणि आता कामाला लागले। तर आता काय जे काही भरण्या वगैरे होत्या ते मी घासायला काढलेत आणि जास्त खराब झालेली भांडी मी घासून घेणार आहे। ट्रॉलीमधली वगैरे काही भांडी घेणार नाही घासायला, कारण ती वरवर आपण घासली जातात आणि जास्त काही भांडी नाहीत। तुम्हाला तर माहीत असेल ट्रॉलीमध्ये जेवढे आपल्याला रोजच्या जेवणामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये जेवढे यूज होते तेवढेच मी ट्रॉलीमध्ये भांडी ठेवते, एक्स्ट्राची काहीसुद्धा ठेवत नाही। तर आता मला फ्रीज सरकवायचं होतं, कारण फ्रीज खाली एवढी घाण झालते, तुम्हाला आता कचरा काढताना दिसेल खूप सारी घाण। जसं फ्रीज लावले तसं मी इकडं तिकडे सरकवलंच नव्हतं आणि सरकतसुद्धा नाही, कारण फ्रीज खूप मोठा आहे आणि एकट्याला मग खूप हे होतंय त्यासाठी। तर अगोदर मी फ्रीज साईडला ठेवला, बंद केला, साईडला ठेवला, परत सिलेंडरसुद्धा रेग्युलेटर काढून साईडला घेतलं, कारण मला पूर्ण स्टाईल आहे ना ती घासून काढायची होती। आणि जे कप्पे केले, ट्रॉले केले, त्यासुद्धा खूप कचरा वगैरे झालता आणि डागसुद्धा पडलेले, ते सुद्धा मला घासून स्वच्छ काढायचे होते। कारण किचन आपलं स्वच्छ असेल तरच तिथं स्वयंपाक वगैरे करू वाटतो आणि मनसुद्धा आपलं प्रसन्न राहतं। पण काही तब्येतीमुळे थोडंफार इकडं तिकडं होतंच, पण जसं मला टाईम भेटेल किंवा जसं मला असा उल्हास येईल करायचं काम तेव्हा मी करत असते। आणि जास्त करून ह्याच टायमिंगला मला किचनमध्ये खूप असं राडा झाल्यासारखं झालं, नाही तर ह्याच्या अगोदर मी एवढा राडा होस तर थांबतच नाही। महिन्याला, 1.5 महिन्याला, 15-20 दिवसाला सुद्धा क्लिनिंग करत असते। तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये, बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्याबरोबर मी शेअरसुद्धा केली, पण ह्या 2-3 महिन्यात काही झालंच नाही, त्यामुळे जरा कचरा आणि खराब झालं तर किचन। तर अगोदर जे काही ट्रॉल्या होत्या ते मी बाहेर म्हणजे हॉलमध्ये ठेवल्या, कारण किचन तर खूप छोटं आहे। आता जेवढं तुम्हाला पॅसेज दिसतोय कॅमेऱ्यामध्ये तेवढंच किचन आहे, त्यामुळे सर्व मी अगोदर बाहेर ठेवले, जेणेकरून मला सर्व व्यवस्थित असा कचरा, जाळ्या वगैरे काढता येतील। जाळ्या वगैरे एवढ्या काही नसतात, कारण मी अमावास्या पौर्णिमेला जाळ्या काढत असते, तरीसुद्धा हात फिरवून घेतला। आणि ह्या साईडच्या ज्या स्टाईल आहेत व्हाईट कलरच्या, ते मला सर्व आता आज पुसून वगैरे घ्यायच्यात। आणि सगळ्यात खालच्या म्हणजे भांडी वगैरे घासते तिथून कसं शिंतोडे वगैरे उडतं, ते घासून काढायचं आहे। तर अगोदर मी जे काही होतं ते बाहेर ठेवलं, जे न धुण्याचं होतं ते, आणि जेवढं धुवायचं होतं ते मी किचन ओट्यावर काढून घेतली भांडी, पिठाचे डबे म्हणा किंवा एक पिंप। आता पहिला पिंप मी माठ वापरत होती, पण आता काय माठाची आवश्यकता लागत नाही, त्यासाठी हा पिंप काढलेला आहे। हा पिंपसुद्धा जुनाच आहे, मला वाटते गेल्या वर्षी काय मी घेतलेल्या। आणि ह्या पिंपाबद्दल सुद्धा बऱ्याच ताईंच्या कमेंट आलत्या आणि आतासुद्धा येतील, त्यासाठी सांगते। कारण हा पिंप मी लोकल शॉपमधून म्हणजे आपल्या भांड्याच्या दुकानातून घेतलेला, असं काय ऑनलाईन वगैरे नाही मागवला। तर चला आता हे जे काही भरण्या आहेत त्या मी इथं धुवून ठेवते आणि नंतर मग अन्वीला म्हटलं, अन्वी एवढ्या भरण्या आहेत ना, मी हॉलमध्ये एक सतरंजी हातरलेली त्याच्यावर टाक, जेणेकरून फॅनच्या हवेने चांगल्या सुकतील माझं हे किचन धुईपर्यंत। तर आता जे काही घासायची भांडी होती ना ती सर्व मी घासून घेतली
आणि हे साईडला जे छोटे छोटे रॅक आहेत ना, जिथं मी काही न लागणाऱ्या वस्तू किंवा असंच ठेवते, ती काही मी घासणार नाही, कारण ते आहे लोखंडाचं आणि लोखंडाचं घासलं की लगेच गंज चोडतो त्याला. फक्त मी पुसून घेणार आहे. तर आता इथलं मी सर्व म्हणजे किचन ओट्याचा वरचा सुद्धा भाग मला घासायचा, कारण खूप तेलकट झालता. आपण फोडणी दिली की तेलकट वगैरे उडलं जातं खिडकी आणि मग नंतर जास्त चोपट होतं. तरीसुद्धा आता जास्त चोपट झालं, त्यामुळे चांगलं मी घासून घेत होती. पण इथं काय होतं तर असं सरळ पण उभा राहता येत नव्हतं आणि खूप आपदा झाली माझी. इथं अडचण खूप झाली जेव्हा मी घासत होते तेव्हा. असं झालं की कधी होईल हे घासून, पण अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित असं केलं, कारण वरती आहे ना पोटमाळा आहे, त्यामुळे मला सरळसुद्धा उभा राहता येत नव्हतं. तरीसुद्धा मी प्रयत्न केला व्यवस्थित असं क्लीन करायचा, कारण अशा क्लिनिंग सारखं सारखं होत पण नाहीत. आणि कसं होतं एकदाच केली तर व्यवस्थित केली म्हणजे 1-2 महिने टेन्शन नसतं असं मला वाटतं. त्यासाठी सर्व मी स्टाईल साईडच्या सर्व घासून घेतल्या आणि नंतर मग धुवून घेतल्या आणि मग परत शेगडीसुद्धा मला बदलायची आहे. बघूया पुढचा व्हिडिओमध्ये तोच असेल किंवा त्याच्या पुढचा, कारण मी म्हटले आता ह्या 2-3 दिवसात शेगडी घ्यायची. मी स्टीलमधूनच घेणार आहे, पण असे 3 ह्याची घ्यावी म्हटलं, कारण 3 ह्याची कसं आता माझ्याकडे काय गिझर किंवा हिटर वगैरे नाही पाणी गरम करण्यासाठी. मी गॅसवरच पाणी गरम करते. आणि काय होतं सकाळच्या घाईत एकावरती चपाती भाजी करत असले तर एकावरती असं म्हणजे पाणी ठेवता येईल तापण्यासाठी. त्यासाठी मग म्हटलं 3 शेगडीचा घेतलं की होऊन जाईल आणि पटपट स्वयंपाकसुद्धा आवरेल. कसं काय ज्या वस्तू आपल्याकडे नसतात त्या वस्तूची खूप हौस असते आणि एकदा ती झाली की मग काय वाटत नाही एवढं. तर अशात असा ड्रेस घातलेला मी. आता म्हटलं नको चेंज करत बसायला, चला एकदा कामाचा उल्हास आला की परत थोड्या वेळ बसलं की तो उल्हास जातो. आणि माझं असं बऱ्याच वेळा झालं, त्यामुळे मी आज काय म्हटलं नको ड्रेस वगैरे चेंज करायचं, जसं असेल तसं आपण करत राहू. जरी ओला झाला तर नंतर चेंज करता येईल. तर आता हे सर्व मी व्यवस्थित असं पुसून घेते. अन्वीचं छोटंसं हे होती त्यांनीच मी पुसून घेते, कारण असं सुती कपड्यानेच पुसलेलं आणि व्यवस्थित असं निघतं. जे काही वरती कप्पे केले ते सुद्धा मी पुसून घेतले. आतले काही साफ वगैरे नाही करायचं, कारण तिथं काय खराबच झालं नाही. त्यामुळे जेवढं खराब झालं तर तेवढं मी आज व्यवस्थित असं क्लिनिंग केली. आणि आता एका मनाने वाटते फ्रीज बाहेर ठेवलं तरी, कारण एवढी जागा राहते आणि असं मोकळं किचन छान वाटते. पण आता ठेवणार तरी कुठं, हॉलमध्ये तर नाही ठेवू शकत आणि दुसरीकडे ठेवायला पण जागा नाही. पण तुम्हाला सुद्धा कसं वाटते असं मोकळं किचन? मला सुद्धा खूप भारी वाटलं. पण आता करणार काय की फ्रीज घेतले तर ते आज कोपऱ्यात व्यवस्थित असं राहते एका साईडला. हॉलमध्ये ठेवलं तर नाही बरोबर दिसणार, उगच काहीतरी वाटेल त्यासाठी. पण थोडंसं अजून किचन मोठं असतं ना तर खूप बरं झालं असतं असं वाटते. पण जेवढं मोठं किचन असेल तेवढं क्लिनिंगला सुद्धा जास्त मेहनत घ्यावी लागते असं तर मला वाटते, कारण तिथल्या तिथं होऊन जातं. आणि फक्त साफसफाई करताना थोडासा प्रॉब्लेम येतोय, इकडं तिकडं करता येत नाही. जे काही सामान आहे ते अगोदरच हॉलमध्ये ठेवावं लागतं, नंतर हॉलमधली सुद्धा साफसफाई करायची आहे 1-2 दिवसात. पण हळूहळू करणार, जास्त एकदम घेतलं की ते करू वाटत नाही, मग कंटाळा येतो. त्यासाठी आपलं थोडं थोडं केलेलं बरं. तर आता हे मी जे ट्रॉलीचे कप्पे वगैरे आहेत ना ते चांगले असे दरवाजे मी थोडंसं विम जेल घेतलं घासणी आणि घासणीनेच घासते, कारण जे काही चिकटपणा आहे ना ते विम जेलने लगेच निघतो. कापडाने पुसण्यापेक्षा अगोदर काय करायचं, आपलं विम जेलने घासून घ्यायचं घासणीने, नंतर मग आपलं सुती कपड्याने पुसून घ्यायचं, जेणेकरून जास्त पाण्याचा यूज होणार नाही. आणि कसं होतं हे लाकडी असल्यामुळे पाण्याने जास्त पाण्याच्या संपर्कात आलं की ते फुगण्याची वगैरे शक्यता असते. त्यामुळे मी खूप हे करून जपून करत असते, कारण एकदा केलेली वस्तू सारखी सारखी आपल्याकडून बघा ना, घरातलीच काही वस्तू बिघडली तर ते लवकर नीट होत नाही. त्यासाठी अगोदरच काळजी घ्यायची असं मला वाटते. आमच्यात तर लवकर नीटच होत नाही काय खराब वगैरे झालं तर त्यासाठी मी जास्त पाण्याचा वापर नाही केला, फक्त घासणीने अगोदर घासून घेतलं. आणि जी बेसिंगच्या साईडचं आहे ते सुद्धा मी अगोदर घासून घेतलं आणि नंतर दुसऱ्या कपड्याने पुसून घेतलं, कारण तिथली जागा जरा खराब झाली. आणि दरवाजे वेगळ्या कपड्याने, नाही तर तुम्ही म्हणसाल एकाच कपड्याने कशी पुसून घेतले, पण नाही, व्हिडिओ जरा फास्ट करून दाखवलेला आहे त्यामुळे तुम्हाला एवढं काही व्यवस्थित असं दिसलं नसेल. तर आता हे तुम्ही म्हणसाल जे काही ट्रॉलीचे आतले कप्पे आहे स्टीलचे ते पुसले वगैरे नाहीत का, तर आता नाही म्हटलं तर
7 वाजलेले आणि मला आता दिवाबत्ती वगैरे करायची होती आणि टाईम पण कसा गेला हे सुद्धा कळालं नाही. मी 4 वाजता लागलेले आणि आता 7 वाजत आले, त्यामुळे मी जास्त ट्रॉले आणि ते खराब पण झालं नव्हतं. म्हटलं आपलं वरवर नंतर करता येईल, त्यासाठी मी तशाच भांडी ठेवले आणि भांडी काय खराब झाले, फक्त जे काही स्टीलचे ट्रॉले आहेत ना तेच पुसायचे राहिले. बाकी सर्व मी व्यवस्थित असं क्लिनिंग करून घेतली. तर बघू शकताय किती छान असं किचन वाटत आहे ना. एकदा क्लीन असं किचन झालं की त्याच्यावर स्वयंपाकसुद्धा खूप आवडीने असा करू वाटतो, कारण मस्त असं प्रसन्न वाटतं. आणि जे काही किराणा होता तेवढंच मी भरला आहे. मला आता किराणासुद्धा भरायचा आहे, कारण बरेच दिवस झालं मी किराणा भरला नाही आणि खूप साऱ्या अशा भरण्या वगैरे रिकाम्याच आहेत, पण जेवढं होतं तेवढं भरलं. आणि किराण्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला तुमच्याबरोबर मी शेअर करेन. तर बघू शकता एवढा पसारा हॉलमध्ये झालेला आहे. किचनमधलं तर आवरलं, पण आता हे सर्व जे काही सामान आहे ते किचनमध्ये ठेवायचं आणि हॉलसुद्धा आवरायचं आहे. तर बघू शकताय जिथल्या तिथं वस्तू ठेवलेली आहे, जी काही सामान होतं ते व्यवस्थित असं लावून घेतलं किचनमध्ये, भांडी वगैरे. तर असं आहे आपलं किचन आणि छोटंसं, आणि असंच मी अरेंज करत असते किचन, जेणेकरून जास्त गर्दीसुद्धा होणार. गर्दी होतेच कारण जागा खूप छोटी आहे, पण तरीसुद्धा प्रयत्न करते सुटसुटीत ठेवण्याचा. आणि फ्रीजने सुद्धा खूप सारी जागा हे केलेली आहे, पण आता फ्रीज घ्यायचं म्हटलं तर असंच येतं, फक्त उंची जास्त आहे, बाकी तेवढीच रुंदी वगैरे येते. तर असं आहे छोटंसं किचन. तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही किचनमध्ये कसं काय काय ठेवता, अजून काही आयडिया असतील तर सुद्धा मला सांगा, जेणेकरून किचनमध्ये जागा जास्त राहील. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.